पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणचे आमदार समाधानदादा अवतडे या ठिकाणी आले आहेत। येथील ह्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकरी खूप हैराण झाला आहे। त्यांची व्यथा आणि वेदना या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आलेले आहेत। तर दादा, हे आलेल्या पुरासंदर्भात तुमच्याकडे काय? आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये जो अतिवृष्टी झालेली आहे, त्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, नागरिक सर्वजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हैराण आहेत आणि मोठं संकट या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्यावरती, नागरिकांच्यावरती आज येऊन ठेपलेलं आहे। आज आम्ही बघतोय की प्रत्येक शेतामध्ये पाझर लागलेले आहेत, पाणी लागलेलं आहे, पाणथळ झालेलं आहे। म्हणून मी कालच मुंबईला जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना लेखी निवेदन दिलं की आपला जिल्हा आणि हा मतदारसंघ, माझा मतदारसंघ हा ओला दुष्काळ हा जाहीर केला पाहिजे। या पद्धतीची मी मागणी केलेली आहे। मला 100% खात्री आहे की हा ओला दुष्काळ हे आपलं राज्य सरकार सगळ्यांचं आहे। 100% या सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर होईल आणि सरसगट सर्व शेतकऱ्यांचा पंचनामा करून या सर्व शेतकरी, नागरिक आणि कोणाकोणाच्या घराची पडझड असेल, जनावरांच्या काही हानी झालेली असतील, या सगळ्या गोष्टीची भरपाई या ठिकाणी शासन 100% सर्वांना मदत करेल ही खात्री आहे। वारंवार ही अतिवृष्टी होऊन प्रत्येक वर्षी जर असा पूर येत चालला तर ह्या गावाला जी जोडणारे जे रस्ते आहेत ते रस्ते पाण्याखाली जातात। ह्या संदर्भात जी नवीन पुलाची ही मागणी गावकरी करतात, तरी आपल्याकडं काय द्यायची? खरं म्हणजे हा प्रश्न कित्येक वर्षाचा प्रश्न आहे। बऱ्याच ठिकाणचे असे प्रश्न आहेत। आता आज आपण सिद्धेवाडीवरनं तावशीला येत असताना जो मधला पूल आहे, हा कित्येक वर्षाचा प्रश्न आहे, काय आत्ता नाही। परंतु मला माझ्या आमदारकीचा कालावधी मला खूप कमी मिळाला, तरीसुद्धा मला जिथं ज्या ठिकाणी जे सूचित केलेलं होतं त्या ठिकाणी आता थोडा जरी पाऊस पडला, कॅनलला पाणी आला तरी त्या तावशी सिद्धेवाडीच्या वड्यातला त्या ठिकाणी बंद व्हायचं। परंतु आता तो वड्याचं काम पुलाचं काम पूर्ण झालं आहे, त्यामुळे तिथली वाहतूक व्यवस्थित आहे, हा रस्ताही पूर्ण होतो आहे। आणि मी आज खात्रीने 100% सांगतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये नाही, काही दिवसामध्येच शेटपळला जाणारा एखादा जरी पूल या ठिकाणी 100% मी पूर्ण करीन, एवढीच मी या ठिकाणी नागरिकांना खात्री देतो। आणि या पुढच्या पावसाळ्यामध्ये जे अशा पद्धतीनं जे पाणी येऊन आज पूर्ण गावाला वेढा टाकला गेला आणि गावाला वेढा टाकल्यामुळं गावातला संपर्क बाहेर होऊ शकला नाही, तर ह्या पद्धतीनं जर एक जरी पूल झाला तर तो संपर्क संपूर्ण तालुकाभर आणि इतर लोकांशी हा होईल, याची खात्री मी आज 100% देतो। आज या ठिकाणी आमदार साहेबांनी शेटपळे येथील नागरिकांना एक मी कुठला तरी रस्ता देईन, कुठला तरी पूल देईन ही मोठा दिलासा दिला आहे। TV 14 प्रमोद बाबर।